गजानन डेव्हलपर्स पुणे यांच्याकडून आता पंढरपुरात इसबाबी कलश मंगल कार्यालय येथे साकारला जातो आहे भव्य गजानन टॉवर 10 मजली ट्विन बिल्डिंगचा प्रकल्प। गजानन टॉवर मध्ये उपलब्ध आहेत अत्याधुनिक सुविधांनी युक्त 1022 स्क्वेअर फुटाचे 2 BHK फ्लॅट्स, सुशोभित प्रवेश कक्ष, सामायिक क्षेत्रासाठी अत्याधुनिक सुरक्षा यंत्रणा, लिफ्ट आणि सामायिक क्षेत्रांसाठी वीज बॅकअपची सुविधा, स्वतंत्र अग्निशमन यंत्रणा, 2 मजली पुरेशी पार्किंग व्यवस्था, प्रत्येक कार पार्किंगच्या ठिकाणी स्वतंत्र EV चार्जिंगची सोय, सोलर वॉटर यंत्रणा, प्रत्येक सदनिकेसाठी इन्व्हर्टरची सोय। इसबाबी कलश मंगल कार्यालया शेजारी साकारल्या जात असणाऱ्या गजानन टॉवर मध्ये आजच आपला हक्काचा आणि आधुनिक सुविधांनी परिपूर्ण अलिशान फ्रीसाठी संपर्क क्रमांक 7676700025। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त पंढरपुरात अभिवादन करण्यासाठी मोठी गर्दी होत असल्याचं दिसून येत आहे। आज सकाळपासूनच महामानवास अभिवादन करण्यासाठी रॅलीच्या माध्यमातून जय भीमच्या घोषणा देत हजारो तरुण पुतळा परिसरात दाखल होताना दिसून येत आहेत। पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघाचे आमदार समाधान आवताळे, नगराध्यक्षा डॉक्टर प्रणिता भरके, माजी आमदार प्रशांत परिचारक, मनसे नेते दिलीप धोत्रे यांच्यासह नगरपालिकेचे विविध नगरसेवक, विविध पक्ष संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच भीमसैनिक, आंबेडकरी जनता मोठ्या संख्येने अभिवादनासाठी उपस्थित असल्याचं दिसून आलं। मध्यवर्ती जयंती समितीचे अध्यक्ष अभिराज उबाळे व समितीच्या पदाधिकाऱ्यांकडून उपस्थित मान्यवरांचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा देऊन स्वागत करण्यात आलं। बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त मी त्यांना विनम्र अभिवादन करते। विश्वभूषण भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला समता आणि बंधुतेचा संदेश दिला। शिका, संघटित राहा आणि संघर्ष करा या वाक्यातून आपल्याला शिक्षणासाठी आणि संघटित होण्यासाठी प्रेरित केलं। शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे आणि जो कोणी हे पिईल ते गुरगुरल्याशिवाय राहणार नाही हा संदेश आपल्याला सगळ्यांना देऊन आपल्यासाठी एक वेगळी प्रेरणा निर्माण केली। खऱ्या अर्थानं आपल्याला या महापुरुषांच्या जयंती साजरी करत असताना त्यांचा आदर्श, त्यांची जी प्रेरणा आहे आपल्या सगळ्यांनी आत्मसात केली पाहिजे आणि त्यांना खऱ्या अर्थानं आदरांजली अर्पण करायचे असेल तर त्यांचे आचार विचार आपण आत्मसात केले पाहिजेत आणि त्यांच्यासह राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे। हीच खऱ्या अर्थाने त्यांना आदरांजली होईल असं मला वाटतं। मी जास्त वेळ घेणार नाही कारण सगळ्यांनाच पुढे कार्यक्रमासाठी आपल्याला जायचं आहे। त्यामुळे परत एकदा मी बाबासाहेबांना मनापासून आदरांजली आणि अभिवादन करते आणि थांबते। धन्यवाद। तुम्ही आपल्याला शुभेच्छा द्या म्हणता। परंतु जो विश्वरत्न महामानव आपल्या सर्वांचं दैवत आमचा बाप डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त या ठिकाणी उपस्थित असलेले पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार समाधान आवताळे, आपल्या पंढरपूर नगरपालिकेच्या लोकप्रिय नगराध्यक्षा प्रणिता भरके, आपले सर्वांचे नेते गाराणा शुगरचे चेअरमन आनंददादा सावंत, अर्धावशे तालुकाध्यक्ष संतोषजी पवार आणि खऱ्या अर्थानं ज्याने अतिशय चांगल्या प्रकारची संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक वेगळा दिशा देणारी जयंती साजरी केली। त्या जयंती वर्ष समितीचे अध्यक्ष माझे सहकारी मित्र पत्रकार अभिराज उबाळे, समोर उपस्थित सर्व नगरसेवक, वडीलधारी मंडळी, तरुण मित्र, माता भगिनी या सर्वांनाच माझा जय भीम। सर्वांना मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा देतो आणि आपण सर्वांनी यापुढे बाबासाहेबांचे विचार या ठिकाणी आचरणात आले, अतिशय चांगल्या प्रकारची लोकांची समाजसेवा करावी। पुनश्च एकदा सर्वांना शुभेच्छा, धन्यवाद, जय भीम। जयंतीच्या निमित्तानं आपल्या सगळ्यांना मनपूर्वक शुभेच्छा देतो। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशामध्ये लोकशाही
स्वातंत्र्य, स्वावलंबन आणि स्वाभिमान अशा पद्धतीचा विचार या समाजामध्ये बीज रोवण्याचं काम केलं. आज 75 वर्षे देशाला होत आहेत. अनेक चांगल्या सुधारणा होत आहेत. त्याचप्रमाणे अनेक जुन्या जे काही विषमता आहेत, अनिष्ट गोष्टी आहेत, त्या सुद्धा आज समाजात घडत आहेत. त्याच्या विरुद्ध लढा देऊन हा देश अधिक शक्तिशाली करण्याचं काम आपण सगळ्यांनी करावं अशी या निमित्तानं आपल्या सगळ्यांना विनंती करतो. पुन्हा एकदा सर्व सहकाऱ्यांच्या वतीनं महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रती या ठिकाणी आदरांजली अर्पण करतो. त्यांच्या पवित्र स्मृतीला या ठिकाणी वंदन करतो. धन्यवाद. जय भीम, जय भारत.